नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशाच्या अर्थकारणापासून ते तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या घडामोडी, रोजगाराच्या नव्या संधी, गुंतवणुकीचे बदलते ट्रेंड आणि तंत्रज्ञानामुळे बदलणारी अर्थव्यवस्था या सगळ्यांचं सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारचे तरुणांसाठी 9 मोठे निर्णय, भारतातील जेनझी गुंतवणूकदारांचा बदलता कल, ॲपलने भारतात रचलेला विक्रीचा नवा इतिहास आणि शेवटी सोनं आणि चांदी यांच्या दरातील सलग 4थ्या दिवसाची तेजी। तर सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चेच्या बातमीने। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनानंतर देशभरात तरुणांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। स्पर्धा परीक्षा, रोजगार, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, शिक्षण व्यवस्था आणि करिअरच्या संधी या मुद्द्यावर सरकारकडून ठोस भूमिका घेण्याची मागणी सातत्याने होत होती। अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने जनरेशन झेड अर्थात जेनझीला केंद्रस्थानी ठेवत 9 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत। सरकारच्या मते हे निर्णय केवळ युवक कल्याणासाठी नसून पुढील दशकातील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था घडवण्याचा हा रोडमॅप असल्याचं सांगितलं जात आहे। कारण आजची तरुण पिढी ही उद्याची कामगार शक्ती, उद्योजक, संशोधक आणि करदाते असणार आहेत। त्यामुळे तरुणांमध्ये केलेली गुंतवणूक ही प्रत्यक्षात राज्याच्या आर्थिक भविष्यातील गुंतवणूक मानली जात आहे। या निर्णयामध्ये आधुनिक कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, डिजिटल सेवा, उद्योगांशी जोडलेले प्रशिक्षण, मानसिक आरोग्य, रोजगार मेळावे आणि युवकांच्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग अशा अनेक बाबींचा समावेश आहे। बदलत्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक मागे पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे। आज जगभरात रोजगाराचं स्वरूप वेगाने बदलत आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे पारंपरिक नोकऱ्या कमी होत आहेत। नवीन कौशल्याची मागणी ही झपाट्याने वाढत आहे। जागतिक कंपन्या आता केवळ पदवीकडे पाहत नाहीत तर उमेदवाराकडे कोणती कौशल्य आहे हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे AI, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग आणि मशीन लर्निंग सारख्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणावर सरकारने भर देण्याचा निर्णय हा घेतला आहे। यासोबतच उद्योग आणि महाविद्यालयांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे। अनेक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात, मात्र प्रत्यक्षात उद्योगाचा अनुभव नसल्याने त्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येतात। ही समस्या लक्षात घेऊन इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि उद्योगांशी संलग्न अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा मिळू शकतो। राज्यभर जिल्हानिहाय कौशल्य विकास केंद्राचा विस्तार, रोजगार मेळावे आणि खासगी उद्योगांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर शहराप्रमाणेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। सरकारने स्टार्टअप्स इकोसिस्टमला देखील विशेष प्राधान्य दिलं आहे। नव उद्योजकांना आर्थिक मदत, तांत्रिक मार्गदर्शन, उद्योग उभारणीसाठी आवश्यक सुविधा आणि गुंतवणूकदारांशी जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे। आज भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्र या क्षेत्रात आधीच आघाडीवर आहे। मात्र आता ही वाढ मुंबई, पुण्यापुरती मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि इतर शहरापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे। याशिवाय सरकारी सेवांचं अधिकाधिक डिजिटायझेशन करण्यावर देखील भर दिला जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, कागदपत्रांची संख्या कमी करणे आणि ऑनलाईन सेवांचा विस्तार करणे यामुळे तरुणांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे। डिजिटल प्रशासनामुळे पारदर्शकता वाढण्यास देखील मदत होईल। या घोषणांमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्य, स्पर्धा परीक्षा, करिअरची अनिश्चितता, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि रोजगारांची स्पर्धा यामुळे तरुणांमध्ये तणाव वाढत असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे। त्यामुळे समुपदेशन सेवा, हेल्पलाईन आणि मानसिक आरोग्य सहाय्य अधिक सक्षम करण्याचा निर्णय या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे। तज्ज्ञांच्या मते केवळ नोकऱ्या निर्माण करणं हे पुरेसे नाही तर उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्य असलेली मनुष्यबळ तयार करणं अधिक महत्त्वाचं आहे। जर सरकारच्या या घोषणा प्रभावीपणे राबवल्या गेल्या तर त्याचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर उद्योग, स्टार्टअप्स आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील होऊ शकतो। मात्र या घोषणांकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील पाहिलं जात आहे। जंतर मंतर आंदोलनानंतर तरुणांमध्ये निर्माण झालेली नाराजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि वाढतं युवा मतदारसंघ यांचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे या घोषणा केवळ धोरणात्मक आहे की त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।
एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आजचा तरुण हा केवळ नोकरी शोधणारा नाही तर नवनिर्मिती करणारा, उद्योग उभारणारा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला दिशा देणारा घटक आहे. त्यामुळे त्याच्यावर केलेली प्रत्येक गुंतवणूक राज्याच्या आर्थिक प्रगतीशी थेट जोडलेली आहे. आता या नवनिर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते आणि त्याचा लाभ राज्यातील लाखो युवकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो हेच पुढील काही काळात पाहणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. सरकारी धोरणे आणि रोजगारांच्या नव्या संधीबाबत आपण जाणून घेतलं, पण आजची तरुण पिढी स्वतःच्या पैशाचं नियोजन कसं करते, बचतीपेक्षा गुंतवणुकीवर तिचा भर का वाढत आहे हे पाहूया पुढच्या बातमीत. भारतातील जेनझी म्हणजेच 18 ते 28 या वयोगटातील तरुण गुंतवणुकीबाबत मोठे बदल घडवून आणत आहे. एकेकाळी बचत खाते, मुदत ठेव किंवा सोन्यात गुंतवणूक हेच प्रमुख पर्याय मानले जात होते, पण आता ही पिढी थेट शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि SIP सारख्या आधुनिक गुंतवणूक पर्यायाकडे वेगाने वळत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय शेअर बाजारातील सुमारे 40% गुंतवणूकदार हे जेनझी वर्गातील होते. 5 वर्षापूर्वीचा हा आकडा केवळ 25% इतका होता. म्हणजेच अल्पावधीतच तरुणांचा शेअर बाजाराकडे कल हा लक्षणीयरित्या वाढला आहे. या बदलामागे अनेक कारणं आहेत. डिजिटल बँकिंग ॲप्समुळे काही मिनिटात डीमॅट खातं उघडणं शक्य झालं आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया, यूट्यूब आणि फायनान्स पॉडकास्टमुळे आर्थिक साक्षरतेची वाढ देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे तरुण आता केवळ बचत करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करण्याचा विचार करत आहे. तज्ज्ञांच्या मते ज्यांच्याकडे बाजाराचा अभ्यास करण्यासाठी वेळ, जोखीम स्वीकारण्याची तयारी, त्यांच्यासाठी थेट शेअर बाजार आकर्षक पर्याय ठरू शकतो. मात्र नव्या गुंतवणूकदारांसाठी SIP, म्युच्युअल फंड्स अधिक शिस्तबद्ध आणि तुलनेने सुरक्षित पर्याय मानले जातात. नियमित गुंतवणूक, चक्रवाढीचा लाभ आणि व्यावसायिक फंड या व्यवस्थापनामुळे या पर्यायांना मोठी पसंती मिळत आहे. आज अनेक तरुण पहिला पगार मिळताच SIP सुरू करत आहेत. काही जण घर खरेदीसाठी, काही निवृत्ती नियोजनासाठी तर काही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नियमित गुंतवणूक करत आहे. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूक वाढत असून भारतीय भांडवली बाजार अधिक मजबूत होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतीय तरुणांची वाढती कमाई, प्रीमियमकडे उत्पादनाचा वाढलेला कल आणि डिजिटल जीवनशैली या बदलाचा सर्वाधिक फायदा जर कोणत्या कंपनीला झाला असेल तर ती म्हणजे ॲपल. आता पाहूया पुढची महत्त्वाची बातमी. भारतातील स्मार्टफोन बाजारात ॲपलने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने भारतात प्रथमच $10 अब्ज म्हणजे सुमारे 95,000 कोटी रुपयांच्या विक्रीचा विक्रम केला आहे. भारतातील ॲपलची ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक कमाई असून भारतीय बाजारपेठ आता कंपनीच्या जागतिक वाढीचा सर्वात महत्त्वाचा आधार बनत असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही वर्षापूर्वी आयफोन हा केवळ उच्च उत्पन्न गटापुरता मर्यादित स्मार्टफोन मानला जात होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. वाढता मध्यम वर्ग, सुलभ EMI, एक्सचेंज ऑफर्स, ऑनलाईन विक्री आणि प्रीमियम उत्पादनाबद्दलचा वाढता कल यामुळे भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ॲपलने केवळ विक्रीवर भर दिलेला नाही तर भारताला उत्पादन केंद्र म्हणून देखील विकसित करण्याची रणनीती आखली आहे. आज भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोनचे उत्पादन आणि असेंब्ली केली जात आहे. भारतात तयार होणारे आयफोन आता अमेरिका, युरोप आणि इतर अनेक देशांमध्ये निर्यात होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, निर्यात आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांना मोठी चालना मिळत आहे. एका अहवालानुसार भारतातील ॲपलच्या एकूण महसुलापैकी सुमारे 87,000 कोटी रुपयांचा महसूल हा केवळ आयफोन विक्रीतून आला आहे. उर्वरित महसूल मॅकबुक, आयपॅड, ॲपल वॉच, एअरपॉड्स आणि इतर सेवांमधून मिळाला आहे. विशेषतः आयफोन 15 आणि आयफोन 16 मालिकेला भारतीय ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे विक्रीत मोठी वाढ ही झाली आहे. तज्ज्ञांच्या मते भारत हा केवळ ॲपलची मोठी बाजारपेठ राहिलेला नाही तर जागतिक पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अमेरिका-चीन व्यापार तणावानंतर अनेक जागतिक कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करत आहे आणि भारताकडे उत्पादन केंद्र म्हणून पाहत आहेत. ॲपल त्यातील सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला देखील होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वाढत आहे, हजारो रोजगार निर्माण होत आहे आणि मेक इन इंडिया या मोहिमेला देखील नवीन गती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील ॲपलचा व्यवसाय हा गुंतवणूकदारांसाठी आणखी महत्त्वाचा ठरू शकतो असं तज्ज्ञ सांगत आहे. एका बाजूला तंत्रज्ञान क्षेत्रात नवे विक्रम रचले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला गुंतवणूकदारांच्या नजरा आता सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्या आहेत. कारण सलग चौथ्या दिवशी सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ ही नोंदवली गेली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकन डॉलरमधील कमजोरी आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे वाढलेल्या अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला आहे. गुरुवार 6 ऑगस्ट रोजी MCXवर सोन्याचा वायदा सुमारे 1,46,000 रुपये प्रति 10 ग्राम तर चांदीचा वायदा 2,46,000
34,000 रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत होता। विशेष म्हणजे अवघ्या 3 दिवसात सोन्याच्या किमतीत सुमारे 6,400 रुपयांची तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांहून अधिकची वाढ ही नोंदवण्यात आली। महाराष्ट्रातील सराफा बाजारात देखील तेजी कायम असून 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,39,130 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,32,500 रुपये प्रति 10 ग्राम इतका नोंदवला गेला। स्थानिक कर आणि मेकिंग चार्जेसनुसार शहरानुसार दरांमध्ये किरकोळ फरक हा असू शकतो। तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात। त्याचबरोबर व्याजदर कमी होण्याची शक्यता आणि डॉलरमधील कमजोरी यामुळे देखील सोन्याला आधार मिळत आहे। चांदीच्या किमती वाढण्यामागे केवळ गुंतवणूक नाही तर औद्योगिक मागणी देखील महत्त्वाची आहे। इलेक्ट्रॉनिक्स वाहन, सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उद्योगात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर हा होत असल्याने आगामी काळात तिची मागणी मजबूत राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। आणि आता बुलेटिनच्या शेवटी भारताच्या अंतराळ क्षेत्रातून आलेली एक अत्यंत अभिमानास्पद आणि भविष्यासाठी आशादायी बातमी। भारतीय अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांचा दबदबा आता वेगाने वाढत आहे। हैदराबाद स्थित स्कायरूट एअरस्पेसने आता जागतिक गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे। भारतातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कंपनीने आता सुमारे $2 अब्ज म्हणजे जवळपास 17,000 कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर नव्या गुंतवणुकीची तयारी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे $200 दशलक्ष म्हणजे जवळपास 1,700 कोटी रुपयांचा नवीन निधी उभारण्याच्या तयारीत आहे। हा निधी पुढील पिढीतील रॉकेट तंत्रज्ञान विकसित करणे, पुनर्वापर करता येणारी रॉकेट प्रणाली, उत्पादन क्षमता वाढवणे आणि व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवांच्या विस्तारासाठी करण्यात येण्याची शक्यता आहे। अंतिम गुंतवणुकीची रक्कम आणि कंपनीचे मूल्यांकन हे चर्चेनुसार बदलू शकते। विशेष म्हणजे याच वर्षी मे महिन्यात स्कायरूटचे मूल्यांकन $1.1 अब्ज इतके होते। मात्र 18 जुलै रोजी विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कंपनीच्या विश्वासार्हतेत मोठी वाढ झाली। आता तिचे अपेक्षित मूल्यांकन जवळपास 80% वाढून $2 अब्ज इतके झाले आहे। अवघ्या काही महिन्यातच झालेली ही झेप भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। विक्रम 1चे यश हे केवळ एका रॉकेटचे यश नाही तर भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे। भारतात विकसित आणि भारतातून प्रक्षेपित झालेले हे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ठरल्याने जागतिक स्पेस उद्योगाचे लक्ष भारताकडे वेधले आहे। आजपर्यंत अंतराळ मोहिमांमध्ये सरकारी संस्थांचं वर्चस्व होतं, मात्र आता भारतीय खासगी कंपन्यांनी देखील जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम असल्याचं स्कायरूटने दाखवून दिलं आहे। कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरते मर्यादित नाहीत। भविष्यात कमी खर्चात आणि अधिक वेगाने उपग्रह अवकाशात पाठवता येणे हे यासाठी कार्य करत आहेत। यासाठी पुनर्वापर करता येणारे रॉकेट तंत्रज्ञान प्रणालीवर देखील कंपनी काम करत आहेत। हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास भारत जागतिक व्यावसायिक अंतराळ बाजारात आणखी मजबूत स्थान निर्माण करू शकतो। तज्ज्ञांच्या मते जगभरात लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणाची मागणी झपाट्याने वाढत आहे। अशा वेळी स्कायरूट सारख्या भारतीय कंपन्या केवळ देशासाठीच नव्हे तर जागतिक ग्राहकांसाठी देखील कमी खर्चात आणि विश्वासार्ह प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून देऊ शकतात। त्यामुळे भारताचा स्पेस इकॉनॉमीमधील वाटा आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण महाराष्ट्र सरकारचे तरुणांसाठीचे महत्त्वाचे निर्णय, जेन जी पिढीची बदलती गुंतवणूक मानसिकता, भारतात ॲपलने रचलेले विक्रमी विक्रीचा इतिहास, सोनं आणि चांदी यांच्या दरातील तेजी आणि आता भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील स्कायरूट एअरस्पेसची ऐतिहासिक झेप अशा 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला। या सर्व बातम्या एकच संदेश देतात, भारत केवळ अर्थव्यवस्थेत नव्हे तर तंत्रज्ञान, गुंतवणूक, उद्योग आणि अंतराळ क्षेत्रात देखील वेगाने पुढे जात आहे। पुन्हा भेटूया नव्या आर्थिक घडामोडीसह आणि सखोल विश्लेषणासह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।